स्वयंपाक झाला आता मला भूक लागली दे बोलू दीदी दे बोललं ना मी आले वॉशरूमला जाऊन. तुळजा हात सोडणं सगळी भक्त्याला ग. बघू देत मग. मी माझ्या नवऱ्याचाच हात पकडलाय. पहिली भक्त्यांना बघू देत त्यांनाही. लहान नाही आहेत त्या आता काही. आता तर मी हशीच बसणार आहे तुझा हात पकडून. पिक्चर संपेपर्यंत हात सोडणार नाही. त्यांना कळालं ना मस्करी करून मग जीव हैराण करून टाकतील. सोड ना. तुम्ही पाय मोकळी करून या जा. नको कशाला आम्हाला एका तिकिटात 2 पिक्चर बघायला मिळतात तर बघून घेतो की दादा. दुसरं कोणतं? दादाची कमाल आणि वहिनीची धमाल. असं रोमॅन्टिक सिनेमा रोज थोडी ना बघायला मिळणार आहे आम्हाला. या मनाचं एकदा बाबरल है तुझ्या मग हळू. तेजू मॅडम, सॉरी, मी बघितलं नाही. हरकत नाही. ए बायको, गेंड्याच्या कातडीचा निघाला तू होय? गाप! एवढा तुडावला तुला तरी चिटकायला आला का माझ्या तेजूला? कपाळावर टिकली दिसती, गळ्यात मंगळसूत्र आहे. कुणाच्या नावाचं आहे ते? माझ्या. लग्न झालंय आमचं. हा, जर जीव प्यारा असेल ना तिच्यापासून 10 किलोमीटर लांब राहील. चाल निघ. अहो, त्यांची काय चूक नव्हती. कुणाला इचरून आली तू इथं पिक्चरला? कुणाला इचरून आली? दादा आणि पोरींनी ठरवलं होतं. ए अरे बंद कर ना तुझ्या दादाचा पुळका आता. दादाचा कुकुला बाळ नाहीयेस तू आता. लग्न झालंय तुझं माझ्याशी. काय इथून पुढे जर उमऱ्याच्या बाहेर पाय ठेवला ना मला न विचारता तंगडच तोडतो तुझं बघ. चाल. दादू दीदी अक्का कुठे? अक्का आली नाही बा अजून. काय झालं? अक्का आली नाही अजून. दादा अक्का नाही आली. अक्का नाही आली. तेजू आलं नाही? नाही बाहेर गेली अजून आलं नाही? नाही कुठे गेली मग ती? अक्का तेजू, अक्का तेजू. नाही, अहो माझी तेजू बाहेर गेले. बहीण माझी बाहेर गेले, अजून आलेली नाही. सूर्य चल. शत्रू अरे काय करायला लागलायस? असं का नाही लागलायस तिला? अरे शत्रू अरे रक्त येतंय तुझ्या पायातनं. काय केलंयस तिला? शत्रू थांब म्हणते ना. थांब. असं का करायला लागलायस? आता बघतो कशी बाहेर येते. शत्रू अरे कुठल्या जन्माचा बदला घ्यायला लागलायस त्या पोरीशी? का असं वागायला लागलायस? ए बास. ती जे गुण उधळून आली ना त्या मानाने ना लय कमी त्रास दिलाय मी तिला.
आणि तुम्ही आहे ना, तुम्ही आमच्यामध्ये पडू नका, कळलं का? नाहीतर तुमचा राग सगळा तिच्यावर निघल. चला निघा, निघा म्हणतोय ना. छत्री काका अहो त्या पोरीची लय काळजी वाटते. तुम्ही तरी समजवा काय तर. काहीतरी झालं असेल. शत्रुभैया उगत चिडायचं नाही ती त्यांच्यावर. शत्रुभैयांचा लय जीव आहे तेजू मॅडमवर, म्हणून ते असं वागत असतील. पण ह्या बघा, ते शांत झालं ना की मी समजावून सांगतो. तुम्ही काही बी काळजी करू नका. हा, एक मिनिट. हा, मी सांगतो. हा, हॅलो साहेब. हा, आलोच मी, आलोच. हा, हे काय निघालोच. हा, का मला नाही वाटत त्यांच्याच्याने काय होईल. चला की आपणच समजू. चला. तेजू, अक्का अक्का इकडे बघा. तेजू, भागो त्या साईडला जा. अक्का सापडली नाही तुम्हाला? नाही. मी पण पार इकडपर्यंत शोधून आलो, कुठंच नाही ती. हे बघ, तू काळजी करू नकोस, तेजू भेटेल आपल्याला. अरे कशी भेटेल? मग अजूनपर्यंत का नाही भेटली? तर मी सांगत होतो सिनेमा बघायला नका येऊ आपण. मग सांगतो ना, गावाकडे थिएटर बघणं म्हणजे सूर्या, ती घरी तर गेली नसेल ना? आपल्याला सोडून कसं घरी जाईल ती? मग तिच्या सासरी? पण आत्ता झाली ना ती तिकडनं, आणि तिला जायचं असेल तरी सांगून जाईल ना. बरं, तू एक काम करशील का? तू एकदा फोन करून बघशील का शत्रूला? अगं पण तिकडे नसेल तर त्यांना काय वाटेल? मला साधी तिची काळजी पण घेता येत नाही म्हणून. सूर्या, ही वेळ नाहीये असा काही विचार करण्याची. आपल्याला तेजूला शोधायचं. प्लीज एकदा फोन कर. दादा तू कर ना दाजींना फोन. बोला दाजी. हॅलो, ते तेजू, तेजूचं काय? ती ती आली का तुमच्या इकडं? होय, हो आम्हीच आणली तिला थिएटर मधून. नाही म्हणजे तुम्ही अचानक घेऊन गेला तिला, आम्ही सगळी शोधत बसलोय तिला इकडे. आता तुम्ही तरी कुठं कळवलं की तुम्ही पिक्चरला चाललाय म्हणून? मी गावभर शोधत होतो बघा तिला. त्याचं काय झालंय, आमच्याकडे आलेत पाहुणे, आणि त्यांनी हट्टच धरला की तेजूला भेटायचं म्हणून. ते लग्नाला पण येऊ शकले नव्हते ना, आणि आता लय लांबून आल्यात, म्हणून म्हणलं चला जाऊन तेजूला घेऊन यावं. हा, दादा, तेजू अक्का आहे ना तिकडं? हाय तिकडं. ते पाहुणे आलेत ना, त्यांना बघायचं होतं तेजूला, म्हणून शत्रू घेऊन गेले तिला. पाहुणे? हॅलो, शत्रू, तेजूला फोन दे. ए कशाला? पाहुण्यांसाठी चहा बनवतीये, तिचं झालं ना की सांगतो फोन करायला, कळलं? उघडा ना दरवाजा. मला पाहुणे बोलवतात, मी नंतर करतो. सूर्या, मला असं वाटतं की तेजू आणि शत्रूमध्ये काहीतरी झालंय. अगं कशाला काय होतं तेव्हा? मी आत्ताच बोललो की फोनवर. बघ, फक्त ते सांगून नाही गेले ना, एवढंच आहे, बाकी काय नाही. नाही सूर्या, काहीतरी झालंय. माझं मन सांगतंय की शत्रू खोटं बोलतोय. नाहीतर असे कुठले पाहुणे आलेत ज्यासाठी आपल्या माहेरी आलेल्या बायकोला हा तडक घेऊन गेला आपल्याला न सांगता? सूर्या, मला घरी जाऊन बघावंच लागेल. अगं तुळजा, त्याची काहीच गरज नाही, खरंच सांगतोय मी. हे बघ सूर्या, तू माझ्यासोबत येतोय की मी एकटी जाऊ? दादा, वहिनी म्हणते तर जा तिच्या सोबत. बरं ठीक आहे, चल तुम्ही जा घरी, आम्ही येतो जाऊ. हा, नीट जा. चल. शत्रू, अरे काय झालंय ते तरी सांग की. असं कोंडून का ठेवलंयस तिला? का तरच देतोस त्या गरीब पोरीला? काय झालंय? शांत बसा. ही माझी बायको आहे ना, आम्ही दोघं बघू काय करायचं. आणि तुम्हाला सांगितलं होतं ना, या घराचे नियम समजून सांगा म्हणून तिला. असं समजा की ती तुमच्या दोघींच्या कर्माची फळं भोगती. आता तिला वट निवांतो का नाही बघा. अक्का, शत्रू नाही ऐकायचं आपलं. आपण समजा मालकांच्या कानावर घालू. डेडींची भीती घालतायत मला. जा सांगा.
हे ऐकून डॅडी जास्तच खुश होतील आणि मला शाबासकी देतील. मालक आल्या आता काय आबाळ कोसळलं. मालकाव शत्रू बघा की कसा पिसाळल्यावानी करायला लागला. तेजूला वडत फरफटत घेऊन आलाय तो. त्याच्या पायाला लागलंय त्यात रक्त येतंय. मलमपट्टी तर करायला पाहिजे का नको, पण ह्यानं तिला कोंडून घातलंय. नवरा बायकोच काहीतरी बिनसला असेल, नका टेन्शन घेऊ. नवरा बायकोची भांडण अशीच असते, सकाळी भांडतील रात्री गोड होतील. आपण कशाला उगाच वाईट व्हायचं काय? नाही मालक, ही भांडण एवढं साधं सुद्धा नाही. अहो शत्रूने आता तेजू बरोबर जनावरासारखं वागायला सुरू केलंय. काल रात्री बिल्लाई मारले हो तिला. मालक तुम्ही जरा समजा बाकी. एकेकाची पद्धत असते हक्क गाजवून प्रेम व्यक्त करणे. जाऊ द्या, नका टेन्शन. अहो मालक असं नाहीये, खरंच तुम्हाला वाटतं एवढं साधं सोपं नाहीये हे. आणि हे सगळं पहिल्यांदाच घडतंय असं बी नाहीये. इथून पुढे बी असंच होत राहिलं तर पोरीच्या आयुष्याचं मातेर होईल. ते काय नाही, मला हे सगळं सूर्याला सांगायलाच पाहिजे. काय म्हणलं यातलं काय बी सूर्याला सांगितलं ना, जेव्हा हसवून घेईन दोघींच्या. यातलं काय बी सूर्याला कळता कामा नये. मालक अहो असं का बोलताय तुम्ही? मला काय वाटलं आमचा त्याच्यावरचा राग गेला ना, आम्ही त्याला माफ केला. शक्यच नाही. लायकी आहे का आमच्या घरच्या पुरुषी लग्न करण्याची? अजून ती गोष्ट आमच्या मनाला एखाद्या काट्यासारखी टोचत राहते दिवस रात्र. आम्ही जे वागलो सगळं नाटक होतं, नाटक. काय? त्याला काय वाटलं तो आमची पोरगी पाहून आमच्या इज्जतीला भट्टा लावला आणि आम्ही गप्प बसू. ज्यानं आमच्या इज्जतीला हात घातला त्याचा घात झालाच म्हणून समजा. हेच आम्हाला त्याला दाखवून द्यायचं होतं, म्हणून आम्ही हे सगळं घडवून आणलं. हे सगळं आधीच ठरलं होतं. राक्षसाचा प्राण कसा एखाद्या पोपटात अडकलेला असतो, तसा त्या सूर्याचा प्राण त्याच्या बहिणींमध्ये अडकलेला आहे. आणि त्यातली एक बहीण आता आमच्या ताब्यात आहे. इकडं तिची व्यसन आवडली, तिकडं त्याला फास बसला. मजा येणार या खेळात, लय मजा येणार. आता तुम्ही जर या खेळाच्या मध्ये आलात तर तुमचा खेळ खंडोबा झालाच म्हणून समजा. वा 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 चिरंजीव, आवडला आपल्याला. लय भारी काम केलं. आम्हाला वाटलं या मास्तरनी पुढे तुम्ही पागळतात काय, तर तुम्ही तर एक एक पत्ता काढायच्या ऐवजी एकदम सगळेच पत्ते ओपन करून टाकले. डॅडी हा येतं काहीच नाही. पुढं बघा तुम्ही काय होत्या. बघूच वा. तर आता थोडं थंड घ्या. आपलेच हात पळायचे, आपलाच डाव आपल्या अंगाशी यायचा. आता मी सांगतो तसं करा. या 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 आम्हाला तुमची ही गोष्ट लय आवडते वा. म्हणजे ह्या घराला आपलंच घर समजून तुम्ही कधी बी ते
वळवाच्या पावसासारखे अचानक येता नाही, चांगले चांगले, हे तुमचा मानस आहे तो. तसं नाही डॅडी, ते आम्ही पिक्चर बघायला गेलो होतो ना, तेव्हा तिथनं ते जो अचानक कुठे गेली काही कळलंच नाही कोणाला. मग शत्रुरावांना फोन केला तेव्हा ते म्हणले की इकडं पाहुणे आलेत म्हणून तिला इकडे घेऊन आलेत. आमचे चिरंजीव पण ना एक गोष्ट धड करत नाही, तुम्ही काळजी करणं सोडत नाही. जावई बापू, तुमच्या बहिणीची काळजी घ्यायला आमचे चिरंजीव आहेत ना. तुम्ही आमच्या लेकीची काळजी घ्या, तिला काय हवं नको ते बघा. आता तुम्ही तुमच्या संसाराला लागा, असा आम्ही सासरे म्हणून तुम्हाला आदेश देतोय असं समजा हवं ते. आई, घरी पाहुणे आले होते ना, कुठे आहेत ते? आणि तेजू दिसत नाही. तेजू तेजू आम्हाला सोडून जाणार कुठे? आहे आमच्या सोबतच. तेजू, काय झालं? पायात तू सॉक्स का घातले? तुला काही लागलंय का? तेजू, काय झालं? बस इथं बघू दे ना. नाही दादा, काय नाही. तेजू, कसं लागले? हा, केवढं लागले बघ. आणि तू खोटं बोललास ना रे शत्रू, की घरी पाहुणे आलेत म्हणून? मीच त्यांना खोटं बोलायला सांगितलं. ते थिएटरमध्ये माझ्या पायाला लागलं. मी फ्रेश होऊन आत येतच होते की मला एक कॉल आला. आत रेंज नव्हती म्हणून मी बाहेर आले आणि तेवढ्यात माझ्या पायाला लागलं. तुम्हाला सगळ्यांना त्रास नको म्हणून मी यांना बोलावून घेतलं. मग यांनी मला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि मग इथेच घरी आणलं. अगं पण तेजू, आम्ही होतो ना तिथं, मला का नाही सांगितलं तू? नाही ते डोक्यात विचार येत होते माहितीये. आता अरे तुला सांगितलं असतं ना तर तू सगळ्यांना घेऊन लगेच निघाला असतास आणि मग माझ्यामुळे कुणालाच पिक्चर बघता आला नसता म्हणून सांगितलं नाही तुला. बघितलं, तुला म्हटलं होतं का नाही? अगं भावाचं काळीच आहे, जाऊन आतमध्ये जाऊन सांगू, पण नाही, ऐकायचंच नाही ना. लग्न झाल्यापासून आहे ना, हिने आमच्यावरती हुकूमत गाजवायला सुरुवात केली. हिचं ऐकलं नाही ना, आमचं काय खरं नाही. आमच्या बायकोचा रुबाबच वेगळा आहे आता. तसं काय नाही शत्रुराव, लय साधी आहे तेजू. आणि होय गे अडाबाई, भाऊ काळजी करून म्हणून असं काय लपवायचं असतं का? हा, सांगायचं ना. इथून पुढे असं वागायचं नाही, सगळं सांगायचं. सांगणार ना का परक समजणार दादाला? तेजू नक्कीच आमच्यापासून काहीतरी लपवते.